चला आता आज बघूया मोठ्या मोठ्या ग्रो बॅग कशा भरायच्या. ही ग्रो बॅग आहे 24 बाय 24 इंच. कारण आता बॅगमध्ये पहिल्यांदाच मी 4-5 अशा ग्रो बॅग तयार केलेल्या मोठ्या, कारण मला आता झाडं थोडे मोठे मोठे बागेमध्ये लावायचे आहे. इथे बघा आता मी काय टाकलं, ह्या छोटीशी ग्रो बॅग, याच्यामध्ये थोडीशी माती होती, ते बुडाशी टाकली. आता काय काय टाकायचं ते बघूया. मोठ्या मोठ्या ग्रो बॅग अगदी हलक्या तऱ्हेने भरतील, तशी माती खूप लागेल आपण जर अशा पद्धतीने नाही भरली तर, आणि वजन पण खूप होईल. त्याच्यामुळं हे टाळूया आणि जसं आपण खत तयार करतो किचन कंपोस्ट, तशाच पद्धतीने ग्रो बॅग भरूया. आता बघा लगेच मी याच्यामध्ये काय टाकते, हे काय एखादं पीठ होतं आणि ते खराब झालेलं होतं घरात, ते पण आपण याच्यामध्ये टाकू शकतो. काही वेस्ट सुकलेली वगैरे कधी पोळी राहिली असेल ते पण याच्यामध्ये टाकू शकतो. कार्डबोर्ड, किचन वेस्ट, सर्व जे काही आपण कंपोस्टमध्ये तयार करताना त्याच पद्धतीने मी आता भरणार आहे. सुरुवातीला बघा आता सुकलेले पानानंतर टाकले मी काय केलं, पहिले खत बनवायला शिकली होती आणि खत बनवताना मला हे लक्षात आलं आता की मोठ्या मोठ्या ग्रो बॅग आपण असंच पहिले खत बनवूया आणि मग झाडं लावूया, हे किती सोपं होईल. पहिलं खत तयारी बघा आता किचन वेस्ट एक पोळी होती याच्यामध्ये, हे पण टाकलं. सगळ्या पद्धतीचे किचन वेस्ट मी याच्यामध्ये टाकलं आणि अशा पद्धतीने ग्रो बॅग भरल्यावर भरपूर पोषक तत्व आपल्या झाडांना मिळतील. आणि तुम्ही असं करू शकता की पहिले ग्रो बॅग तयार ठेवा, 2-3 महिन्यानंतर त्याच्यात झाडं लावा, म्हणजे खत तयार मिळेल, झाडं खराब होतील नाही. आणि अशा पद्धतीने, आणि लगेच जर लावायची असेल तर मातीची लेअर खूप जास्त लावावं लागेल, थोडी म्हणजे 3-4 इंच तरी लावावं लागेल. आता बघा कार्डबोर्ड किती येते, मी सर्व जमा करून ठेवत असते आजकाल. आणि सर्व किचन वेस्ट पण, एखादी पोळी राहिली, भात राहिलं, हे याने मी पहिले खतामध्ये उपयोग करून बघितला आणि खताचा रिझल्ट मिळाल्यावर मी म्हटलं आता मोठ्या मोठ्या ग्रो बॅगसुद्धा आपण भरू शकतो. आणि असं भरत राहायचं, दररोज जे कचरा निघेल त्यांना भरत राहायचं. मध्ये मध्ये थोडीशी माती टाकाल तर खत अजून लवकर तयार होईल. आणि खत लवकर तयार व्हायची प्रक्रियासुद्धा सुरू होते जेव्हा आपण मध्ये माती टाकतो तर. पण मला आता यावर्षी तर काही लावायचा विचार केला नाही याच्यात. मग जेव्हा सापडलं काही तर मी याने बिया टाकत राहत असते. टरबूज खाल्लं घरात बी टाकते, पपई खाल्ली बी टाकते, असं जे आपण घरगुती फळं असते ना त्यात बी टाकत राहते. आणि हळूहळू आहे ना, आता नाही निघाले ना, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच इतके वेळ निघतात. माती बघू शकता बघा खत कसं तयार झालं. ह्या आधीची ग्रो बॅग आहे जे मी भरलेलं आहे आधीच्या. आणि खाली बघा असं तर खाली दबते, अर्धी ग्रो बॅग आता ही खाली झाली. आणि माती बघा इतकी सुंदर तयार होते नाही, तर तुम्हाला कोणत्याही खताची आवश्यकता एवढी पडणार नाही. गांडूळ पण आहे, सर्व गोष्टी याच्यामध्ये उपलब्ध असतात. अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. पहिले खत बनवा, मग झाडं लावा, खर्च कमी करा आणि मातीचाही खर्च टळेल, खताचाही खर्च टळेल. बघा अशाच पद्धतीने सगळ्या ग्रो बॅग भरलेल्या आहेत. जे काही निघेल, सुकलेलं पानं भरपूर गोळा केले यावर्षी. आणि हळूहळू माझ्या बागेमध्ये मला नाही वाटत आता माती आणायचं काम पडेल अशा पद्धतीने, आणि ना कोणतं खत विशेष घ्यायचं काम पडेल. जे काही थोडंफार वाटलं तर ते खत आपण वापरू शकतो, पण असं खूप जास्त खत नाही आणावं लागत. बघा आपण लावलेलं होतं हे डाळिंबाचं झाड, हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न हेच आहे की तुम्ही असं करू शकता. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.